नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. ज्या क्षणांची प्रतीक्षा महाराष्ट्राला होती, अखेर तो क्षण आलाच. जवळपास 19 वर्ष राजकीयदृष्ट्या दुरावलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले. दोन्ही नेत्यांच्या भेटीचा ऐतिहासिक क्षण हजारो लोकांनी प्रत्यक्षात डोळ्यात साठवला. त्रिभाषा सक्तीचा आदेश राज्य सरकारने रद्द केल्यानंतर आज ठाकरे बंधूंच्या पुढाकारातून विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. वरळी येथील NSCI डोममध्ये हा विजयी मेळावा घेण्यात आला होता. या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू जवळपास 19 वर्षाच्या कालावधीनंतर राजकीय मंचावर एकत्र आले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र भावुक झालेला पाहायला मिळाला. त्रिभाषा सक्तीचा आदेश राज्य सरकारने रद्द केल्यानंतर आज ठाकरे बंधूंच्या पुढाकारातून विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज ठाकरे बोलताना म्हणाले, मी माझ्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा माझा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास 19 वर्षांनंतर मी आणि उद्धव एकाच व्यासपीठावर येत आहोत. ज्या माननीय बाळासाहेबांना आम्हाला दोघांना एकत्र आणायचं जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं. राज ठाकरेंच्या या शब्दाला उपस्थित लोकांनी टाळ्यांचा कडकडाट करत प्रतिसाद दिला. बेळगाव शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे घरांची पडझड सुरूच आहे. काल शुक्रवारी चव्हाट गल्ली कल्याण चौक येथे किसन नागेंद्र शापूरकर यांचे जुने घर पावसामुळे अचानक कोसळले. या दुर्घटनेत समोर उभ्या असलेल्या 2 ऑटो रिक्षा व एका दुचाकीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घरात कोणी राहत नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कुटुंबियांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. या प्रकरणी स्थानिक अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेजारी व नातेवाईकांनी केली आहे. सततच्या पावसामुळे अशा घटनांची शक्यता वाढली असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव शहरातील काकटेबेस गल्ली येथील श्री हरळिया समाजाच्या वसाहतीमध्ये शुक्रवारी सायंकाळी मुसळधार पावसात एक घर संपूर्णपणे कोसळले. प्रतिभा मंजुनाथ कांबळे यांच्या मालकीचे सदर घर कोसळून अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार कांबळे कुटुंबीय गोकाक येथील सध्या सुरू असलेल्या श्री महालक्ष्मी यात्रेस गेले असता सुदैवाने घरी कोणीच नव्हते. प्रसंगी काल शुक्रवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास त्यांच्या घराची भिंत आणि छप्पर कोसळून संपूर्ण घर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. यामध्ये घरातील भांडी, कपडे, धान्य व अन्य घरगुती साहित्य यामध्ये नष्ट झाले आहेत. शेजाऱ्यांनी कुटुंबियांना याबाबत माहिती दिल्यानंतर ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आज शनिवारी सकाळी तलाठी श्रीकांत शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. बेळगाव शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उद्यमबाग औद्योगिक वसाहत परिसरात आज शनिवारी सकाळी एक झाड कोसळले. सदर झाड SPM कंट्रोल या कंपनीसमोरील अनगोळ मार्गावर कोसळल्याने वाहनांच्या वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला. घटनेची माहिती मिळताच पालिका व वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल होऊन कोसळलेले झाड हटवण्याचे काम सुरू केले. सुदैवाने या पडझडीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अणमोड घाटातील गोवा हद्दीमधील दूधसागर धबधब्याच्या पायथ्याशी असलेल्या भागात गुरुवारी मध्यरात्री रस्त्यावर मोठी चर पडली होती. गोवा PWD विभागाने तात्काळ रस्त्यावर कॉन्क्रीट घालून तात्पुरती दुरुस्ती केली. मात्र सततच्या पावसामुळे शनिवारी सकाळी येथील रस्ता पुन्हा एकदा खचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. या घटनेमुळे वाहतूक विस्कळीत झाली असून छोट्या तसेच मोठ्या वाहनांची अडचण निर्माण झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास रस्ता पूर्णपणे खचण्याचा धोका निर्माण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. दुथडी भरून वाहणारी घटप्रभा नदी आणि पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या संततधार पावसामुळे गोकाक येथील धबधबा सध्या पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला असून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांचे पाऊल गोकाक धबधब्याकडे वळत आहेत. धडकी भरवणारा 171 फूट उंच व 581 फूट रुंदीचा प्रचंड जलप्रपात पाहण्यासाठी मोठ्या संख्येने बेळगाव, गोवा आणि महाराष्ट्रातील असंख्य पर्यटक गोकाक फॉल्सकडे धाव घेत आहेत. कर्नाटक सरकारच्या अध्यक्षतेखाली आज आयोजित करण्यात आलेल्या व्हिडिओ परिषदेत माननीय महसूल मंत्री कृष्ण भैरेगौडा यांनी सहभाग नोंदवला. राज्यभरातील प्रशासनिक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी ही परिषद घेण्यात आली होती. या बैठकीत विविध जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच महत्वाच्या योजनांची अंमलबजावणी, भूसंपादन, जमीन वितरण, आपत्ती व्यवस्थापन आदी विषयावर चर्चा करण्यात आली. महसूल मंत्री कृष्ण भैरेगौडा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी इतर वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आपले मत व्यक्त करत विभागीय स्थिती सादर केली.
कर्नाटक अनुसूचित जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या भूमालकी योजनेअंतर्गत भूमिहीन महिला कृषी कामगारांसाठी जमीन खरेदी करून देण्याच्या उद्देशाने दर निश्चित करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दर निर्धारण समितीची बैठक पार पडली। या बैठकीत विविध शासकीय तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते। योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना जमीन मिळावी यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या जमिनीसाठी दर निश्चित करण्यावर चर्चा करण्यात आली। बेळगाव सांबरा मार्गावरील एससी मोटर्स समोरील रस्त्यावर पाण्याने भरलेले मोठमोठे खड्डे वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत। सततच्या पावसात रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे खड्डे दिसत नसून वाहन चालकांना वाहन चालवतेवेळी तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता वाढली आहे। हा मार्ग बेळगाव बागलकोट या महत्वाच्या राज्यमार्गाचा भाग असल्याने येथे नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते। दरम्यान रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। स्थानिक नागरिकांनी व प्रवाशांनी रस्त्याची तात्काळ डागडुजी करण्याची मागणी महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे। बेळगाव शहराजवळील देसूर येथील ग्रीन पार्क येथे आपल्याला एनए लेआउट झालेले 30 बाय 40 फूट आणि 40 बाय 60 फूट या आकारातील रेसिडेन्शियल प्लॉट्स उपलब्ध आहेत। तेही 100% कायदेशीर, टाउन प्लॅनिंग अप्रुव्हल आणि केजेपी नंबर प्राप्त झालेले, तसेच 40 फीट रुंद कॉन्क्रीटचे रस्ते, एलईडी स्ट्रीट लाईट्स, बोरवेल, प्ले एरिया आणि भरपूर स्पेशियस पार्किंग। त्यामुळे हा प्रोजेक्ट नसून ही आहे भविष्यातील सुवर्ण संधी। अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा। लोकमान्य रियालिटी, शॉप नंबर 6, क्रिश रिसाइड्स, सोमवारपेठ, टिळकवाडी, बेळगाव। बेळगाव शहरातील खानापूर रोड येथील गोवावेस नजीकच्या अनुग्रह हॉटेलला गुरुवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली। या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लागलेल्या या आगीत हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे। सदर आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून टिळकवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे। बेळगाव येथील सर्किट हाऊस नजीक एका कारला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना काल शुक्रवारी सायंकाळी घडली। ही आग इतकी तीव्र होती की काही क्षणातच कार पूर्णपणे जळून खाक झाली। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आग विझवली। मात्र या गाडीचे आर्थिक नुकसान झाले आहे। लागलेल्या या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही। रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या 2025-26 या वर्षासाठी नवनियुक्त अध्यक्ष रोटेरियन संदीप नाईक यांनी शुक्रवार दिनांक 4 जुलै रोजी फाउंड्री क्लस्टर हॉल येथे झालेल्या समारंभात पदभार स्वीकारला। रोटेरियन संतोष नाईक सचिव आणि रोटेरियन सुनीश मैत्राणी कोषाध्यक्ष म्हणून नियुक्त झाले। या कार्यक्रमात पीडीजी रोटेरियन अविनाश पोद्दार यांच्या हस्ते नवीन कार्यकारिणीचे अधिकार ग्रहण पार पडले। मावळते अध्यक्ष रोटेरियन सुहास चांडक यांनी 2024-25 या वर्षात दिलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले। नवीन अध्यक्ष संदीप नाईक यांनी समाजोपयोगी प्रकल्पांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला। समारंभाचा समारोप स्नेहभोजनाने झाला। पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आंबोलीतील प्रसिद्ध धबधबा सध्या पूर्ण क्षमतेने कोसळत असून या मनमोहक दृश्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी आंबोलीकडे वळत आहे। धबधब्याच्या प्रवाहात झालेली वाढ आणि निसर्ग सौंदर्यामुळे आंबोली पुन्हा एकदा पर्यटनाचा हॉटस्पॉट ठरत आहे। शनिवार रविवार आला की पर्यटकांची पावले आपोआप धबधब्याकडे वळत आहेत। आंबोलीकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून पर्यटकांनी प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने ठरवून दिलेल्या मर्यादेचे पालन करावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत। पावसाच्या सरी, वाऱ्याचा झंझावात, हातात वही पुस्तक आणि डोळ्यात शिकण्याची आस अशा प्रतिकूल हवामानात दररोज चालत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चंदगड येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे आज एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। चंदगड येथील आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पुढाकाराने एकूण 240 विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले। याप्रसंगी भारती जाधव यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना ही छत्री केवळ पावसापासून संरक्षण देणारी नसून ती शिक्षणासाठी झगडणाऱ्या मुलावरील प्रेमाची सावली आहे अशा शब्दात आपले मनोगत व्यक्त केले। या उपक्रमामागे फेसबुक फ्रेंड सर्कलचा प्रेरणादायी सहभाग असून संतोष दरेकर आणि पोद्दार ज्वेलर्सचे अनिल पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला। बेळगावातील एसके सोसायटीच्या VN शानबाग मराठी शाळेच्या वतीने आज शनिवार दिनांक 5 जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त पालखी पूजन व दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। आरपीडी महाविद्यालय परिसरात पालखी फिरवण्यात आली। विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध वेशभूषेमुळे संपूर्ण परिसर पंढरी नगरीप्रमाणे सजली असल्याचा भास होत होता।
या सोहळ्याला एसके सोसायटीच्या दोन्ही विभागाचे मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, महाविद्यालयाचे प्राध्यापक विजय पाटील, संपूर्ण शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पारंपरिक व भक्तिमय वातावरणात पार पडलेला हा सोहळा विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक व सांस्कृतिक मूल्यांची जाणीव निर्माण करणारा ठरला. बेळगाव रेल्वे स्टेशन परिसरात अस्वस्थ अवस्थेत एक वृद्ध पडून होता. याची माहिती एका जागरूक नागरिकाने 112 या आपत्कालीन मदत क्रमांकावर कळवली. सदर माहिती मिळताच कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पुंडलिक पम्मार, अनवर नदाफ व संकेत चिवटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या वृद्धास बिम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वृद्धाची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि सामाजिक भानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212450. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगाव खडेबाजार पोलिसांनी मटका जुगार अड्ड्यावर केलेल्या धाडीत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. राजेश प्रकाश शिवापुरे, वय 34, राहणार पांगुळगली, बेळगाव असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. हाऊस टॉकीजवळ सार्वजनिक ठिकाणी मुंबई मटका नावाच्या आकड्यांच्या जुगार खेळासाठी पैसे जमा करत असताना पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. पुढील तपास सुरू आहे. आज बेळगाव उत्तर वाहतूक पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली गांधीनगर ते फ्रूट मार्केट सेवा रस्ता तसेच श्रीनगर अंडरब्रिज जवळील रस्ता दुरुस्त करण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सहकार्याने सदर काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. येथील खराब रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. परिणामी वाहन चालकांना अडचणी येत होत्या. याची दखल घेऊन दुरुस्ती काम हाती घेण्यात आले असून वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव शहरात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जीर्ण घरांची परिस्थिती अधिकच बिकट बनत चालली आहे. पाटीलमळा भागातील सुमारे 85 वर्ष जुने दुमजली कौलारू घर शुक्रवारी सायंकाळी अचानक कोसळले. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. रामचंद्र गांधी यांच्या मालकीचे हे घर सन 1940 मध्ये बांधण्यात आले होते. गेल्या काही वर्षापासून ते रिकामेच असल्याने अलीकडेच धोकादायक इमारतीच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते. मात्र शुक्रवारच्या संततधार पावसात संपूर्ण इमारत कोसळली. शनिवारी तलाठी श्रीकांत शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. बेळगाव शहरातील केली हॉस्पिटल रोड परिसरात ड्रेनेज चेंबर उघडेच राहिल्यामुळे नागरिकांना यामुळे गंभीर धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरून जाणारे पादचारी व वाहनधारकांना अपघाताचा धोका वाढला आहे. स्थानिक नागरिकांनी संबंधित यंत्रणेकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली असून उघड्या असलेल्या या मेनहोलची दुरुस्ती करून त्यावर झाकण बसवावे अशी विनंती केली आहे. वेळेवर उपाययोजना न झाल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बेळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांमधील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. जवळपासच्या जलाशयामधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पाणीवाढीचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात मासेमारीस तात्पुरती बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. ही बंदी लागू करण्यात आली असून पुढील आदेश येईपर्यंत ती प्रभावी राहील. या निर्णयामुळे मासेमारी करणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. बांध, जलाशय, नद्या व नाल्यामध्ये पाण्याचा प्रवाह वेगाने सुरू असून अशा ठिकाणी मासेमारी करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार करावा असे आवाहनही करण्यात आले आहे. हुक्केरी शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी केले. हुक्केरी नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित प्रगती आढावा बैठकीत ते बोलत होते. शहरातील विविध विकास योजनांचा आढावा घेताना त्यांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली आणि अनधिकृत वसाहती संदर्भात चिंता व्यक्त केली. विशेषतः सर्वे क्रमांक 116 मधील नव्या वसाहतीत घर बांधणी करून शासकीय सुविधा घेतल्या जात आहेत. मात्र ती वसाहत अनधिकृत असल्यामुळे पालिकेला महसुली नुकसान होत आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रकरणाचे तातडीने निराकरण करून महसूल सुरळीत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना यावेळी त्यांनी दिले. तसेच कोर्ट सर्कल जवळील बेलवडी रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासही त्यांनी आदेश दिला. या बैठकीत विजय रवधी, रवी कारोळे, मौनेश पोद्दार, सोम मठपती, चंदू गंगण्णवर, तम्मणगौडा पाटील यांनी शहरातील विविध समस्या मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक्स, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.